पडलं पाहिजे, परंतु ते आईवडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे विधी का केले पाहिजे? आता ज्या भगिनी आज आपल्यामधून गेल्या त्यांनी विवाह केला नव्हता, म्हणजे आजपर्यंत म्हणजे वडिलांचं नाव त्यांच्या पाठीमागे आहे. सांगण्याचं तात्पर्य की त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली, परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्यासुद्धा आत्म्याला मुक्तता खऱ्या अर्थाने प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी ही असणारे विधी कुणी करावे? आता जर लग्न झालं असतं तर मग हा वेगळा प्रश्न की मुलांनी ते विधी करावे, परंतु त्यांचा विवाह झाला नाही म्हणून हे भावाचं कर्तव्य आहे की त्यांचे सर्व विधी त्या ठिकाणी व्यवस्थित केले पाहिजे. परंतु ज्यांना मुलंही आहेत महाराज, ज्यांचं लग्नसुद्धा झालं, ते मुलंसुद्धा वर्ष श्राद्ध दशक्रिया करतीलच याची गॅरंटी कलियुगामध्ये आपण देऊ शकत नाही. आता बरेच जण म्हणतात ताई नाही केलं तर काय होतं, का रिकामा खर्च करावा, का रिकामी पाहुणे जमा करायचे, त्यांना जेव घालायचं, रिकामं कीर्तन ठेवायचं, का केलं पाहिजे हे सर्व हे सांगून जाईल महाराज. कारण की हे सर्व करणं म्हणजे शास्त्र आहे. गेलेला जीवात्मा जो आहे त्याला मुक्ती प्राप्त व्हावी अशी जर अंतःकरणापासून इच्छा असेल किंवा त्या जीवासाठी जर काहीतरी करायचं असेल तर भगवंताने आपल्यासाठी दिलेली शेवटची सुवर्ण संधी म्हणजे वर्षश्राद्ध. विठाला विठाला आणि विधीनुसार हे सर्व विधी जीवनामध्ये आपण केले पाहिजे महाराज. नाहीतर बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असा समज आहे की आपण म्हणतो दशक्रियेच्या दिवशी काक स्पर्श झाला म्हणजे पिंडाला कावळा शिवल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, याला मोक्ष प्राप्त झाला. आख्यायिका आहे महाराज, मोक्षही प्राप्त होत असेल, मोक्षही प्राप्त होतो, परंतु त्या ठिकाणी 1 वर्ष होईपर्यंत म्हणजे पहिलं पुण्यस्मरण होईपर्यंत खऱ्या अर्थाने तो असणारा जीवात्मा मुक्त होत नाही. आजच्या दिवशी तो असणारा जीवात्मा जो आहे तो आपल्या परिवारामध्ये हजर असतो महाराज. ज्या दिवशी आपण देह ठेवला लक्षपूर्वक ऐका महिला वर्ग, लक्ष इकडं असू द्या तुमचं, पाहुणे मंडळी येणारच आहेत, त्यांचं येणं जाणं चालूच राहतं. मी एक प्रश्न करणार आहे, माझा अधिकार तेवढा नाही, परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण देह ठेवला म्हणजे आपण गतप्राण झालं म्हणजे मेल्याच्या नंतर मला सांगा किती दिवस आपल्याला आपले घरचे मंडळी घरामध्ये ठेवतात? किती संपत्ती कमवून ठेवा तुम्ही, 50-50 लाखाचे 5-5 बंगले घेतले, 50-50 लाखाची एक गाडी आहे महाराज, अशा 4-5 गाड्या आपल्या बंगल्याच्या बाहेर उभ्या आहेत. आणि तो व्यक्ती गेल्याच्या नंतर पहिली 5 एकर जमीन होती, आता 500 एकर घेऊन ठेवली, आपल्या मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवली. तो व्यक्ती जर गतप्राण झाला तर त्याच्या घरातली मंडळी किती दिवस घरात ठेवतात त्यांना? 15 दिवस, 8 दिवस, किमान 4 दिवस तरी ठेवत असतील. 4 दिवस जाऊ देऊ, 2 दिवस तरी, 1 दिवस तरी नाही महाराज. किती वेळ घरात ठेवतो आपण? मोजून 3 ते 4 तास. तेही का ठेवतो महाराज? कारण की पाहुणे मंडळी लांबून यायची असतात म्हणून आपण त्यांना घरामध्ये ठेवतो, नंतर आपण घरामधून बाहेर काढतो. मला सांगण्याचं तात्पर्य आपल्या देहामधून आत्माराम हा निघून गेल्याच्या नंतर हा देह काही कामाचा नाही. पंचमहाभूतापासून देहाची निर्मिती झाली, शेवटी पंचमहाभूतामध्ये आपला देह विलीन होतो. परंतु पहिले 4.5 तास किंवा 3.5 ते 4 तास पहिल्या 4 घटिका त्या देहाला अग्निदाग देता येत नाही, म्हणजे पाहुणे मंडळी येईपर्यंत थांबावं लागतं असं अजिबात काही नाही. परंतु शास्त्राचा नियम जर आपण पाहिला तर पहिल्या 4 घटिकापर्यंत त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही. कारण की आपला तो आत्मा बाहेर पडल्याच्या नंतर तो 17 तत्वामध्ये आत्मा हा बाहेर पडत असतो. तो आत्मा भगवंताच्या दूतासोबत जाऊन स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पुन्हा पाठीमागं येत असतो. त्याला जाऊन पाठीमागं येण्याचं कालावधी आहे किती घटिका? 4.5 घटिका कुणी सांगतं, कुणी 4 घटिका सांगतं, म्हणजे त्या ठिकाणी तो कालावधी आहे. तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही. नंतर तिरडी बांधली जाते महाराज, त्या तिरडीवरती त्या ठिकाणी त्याला ठेवलं जातं. ज्यावेळी 4 खांदेकरी उचलतात आणि स्मशानभूमीकडे त्याची यात्रा निघते महाराज, त्यावेळी एक असणारा व्यक्ती असतो, मग तो मुलगा असेल किंवा भाऊ असेल, त्याने घट पकडलेला असतो. आता आपल्या भागामध्ये काय म्हणतात मला माहिती नाही, तो घट धरलेला असतो. पहिला टप्पा जीवात्म्याचा. आता 1 वर्षापर्यंत मुक्तता प्राप्त होत नाही, मला एवढं सांगायचंय. पहिला टप्पा असतो, आपण त्याला म्हणतो 20व्याचा ओटा, बरोबर आहे? 20व्याच्या ओट्याजवळ आपण त्या ठिकाणी ठेवतो महाराज. आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तांदूळ तर्पण करतात, तांदूळ त्या ठिकाणी वाहतात. आता जो देहामधला आत्मा, जो 17 तत्वाचा आत्मा बाहेर पडला, तो आत्मा त्या तांदूळावरती विराजमान होतो, म्हणजे तांदूळावरती बसतो. तिथून पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जाऊन आपण पोहोचतो, सर्व त्या ठिकाणी रचलं जातं महाराज. पानाडी पाणीही पाजतो. ज्यावेळेस घट घेऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात, तो घट फोडला जातो आणि घट फोडण्यासाठी एक खडा वापरतात, दगड वापरतात. आता बऱ्याच भागामध्ये, काही भागामध्ये त्याला जीव खडा कुणी म्हणतं, कुणी आश्मा म्हणतात. आता आपण चुकी कुठं करतो बघा, त्या ठिकाणी तू असणारा जीवखडा काही लोक स्मशानभूमीमध्ये ठेवतात.
कुणी कुणी गंगेमध्ये प्रवाहित करतं, परंतु आता तांदुळावरती जो 17 तत्वाचा आत्मा जो वसलेला आहे, ते 17 तत्वाचा आत्मा जो आहे तो आता त्या जीवखड्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो व्यक्तीचा आत्मा कशात असतो? तो घट फोडलेल्या खड्यामध्ये असतो. त्या ठिकाणी तो खडा स्मशानभूमीमध्ये न ठेवता एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घरी घेऊन यायचा आणि घरी आल्याच्या नंतर 10वा होईपर्यंत म्हणजे दशक्रिया विधी होईपर्यंत पितृस्थानाने त्याला जल अर्पण करायचं. पितृस्थान म्हणजे कशाने पाणी द्यायचं? आपल्या अंगठ्याने त्या ठिकाणी पाणी तर्पण करायचं. कुणाला? ते जीव खडेला. ज्यावेळेस जल अर्पण आपण करतो त्यावेळेस ती असणारं जल त्या आत्म्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलं जातो महाराज. हे 10वा झाला दशक्रिया हा विधी आहे. आता विधीमध्ये बदल केला तरी चालतो. कधी कधी जर एखाद्याचं घरामध्ये कोणाचं लग्न असेल, भावकीमध्ये लग्न असेल, तर 10वा हा 5व्या दिवशी सुद्धा आपण करू शकतो. 10वा कधी कधी आपण 7व्या दिवशी सुद्धा करू शकतो. म्हणजे विधी बदलता येतात, परंतु शास्त्र हे बदलता येत नाही. दशक्रिया हा विधी आहे आणि वर्षश्राद्ध म्हणजे काय आहे? शास्त्र आहे महाराज. मला सांगा 10वा जरी 5व्या दिवशी झाला तरी 13वा हा कितव्या दिवशी करावा लागतो? 13वा हा 13व्याच दिवशी करावा लागतो. कारण की 13वा म्हणजे काय आहे? शास्त्र आहे. विधी आपण बदलू शकतो. शास्त्र जीवनामध्ये बदलण्याचा अधिकार हक्क आपल्याकडे नाही, तो असणारा खऱ्या अर्थाने शास्त्राकडे आहे. 10 दिवस पूर्ण झाले. 10 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पिंडदान केलं जातं. 10व्यापर्यंत तो असणारा जीवात्मा आपल्या संपूर्ण कुटुंबाला पाहू शकतो, फक्त आपण त्याला बघू शकत नाही. ज्यावेळेस 13व्याचंही जेवण झालं, 13वं पिंडदान त्या ठिकाणी जीवात्म्याने ग्रहण केलं महाराज. 13वा झाल्याच्या नंतर त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने त्याचा चालू होतो. आता त्याला जायचंय कुठं? स्वर्गाच्या द्वारापर्यंत जायचे महाराज. ज्यावेळेस 13वा झाल्याच्या नंतर पुढचा प्रवास चालू होतो. पुढे जात असताना त्याला एक वैतरणी नावाची नदी लागते. तर वैतरणी नावाची नदीपर्यंत जात असताना त्याला बरोबर त्या ठिकाणी 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28 दिवस लागतात. आता पहिले 13 अधिक 28 बरोबर किती दिवस झाले? इथं मोजा नाही तर घरी गेल्याच्या नंतर विचार करा किती दिवस झाले? 41 दिवस झाले महाराज. 41 दिवसापर्यंत तो असणारा जीवात्मा 17 तत्वाचा वैतरणी नावाच्या नदीच्या काठापर्यंत जाऊन पोहोचतो. किती दिवसानंतर? 41 दिवसानंतर. तिथं गेल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर ती वैतरणी नावाची नदी, आता ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षामध्ये येईल, वैतरणी नावाच्या नदीमध्ये पाणी असतं का हो? अजिबात नाही. काय असतं? भागवतामध्ये एवढं सुंदर वर्णन आलं की 28 नरकाची घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये काय असते? वाहत असते. रक्त असतं, मांस असतो, पू असतो, रक्ताचे ढीग असतात, हाडाचे ढीग त्या ठिकाणी असतात, मांसाचा खस त्या ठिकाणी पडलेला असतो महाराज. त्या ठिकाणी त्या नदीमध्ये तो जीवात्मा प्रवेश करतो. पण लक्षपूर्वक ऐका, ज्याने जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं, जो सात्विक पद्धतीने वागला, ज्याने दुसऱ्याला कधीही जीवनामध्ये त्रास दिला नाही, अशा व्यक्तीला त्याच वैतरणी नावाच्या नदीमध्ये किंवा ज्याने जीवनामध्ये गोदान केलं म्हणजे गायी दुसऱ्याला दान दिली, अशा व्यक्तीला त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये कामधेनू नावाची काय असते? गाय असते. ती त्या व्यक्तीला मदत करते महाराज. आजही आपण पाहतो की 10व्याच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला छोटीशी गोमाता अर्पण करतो. का करतो? याचं कारण आपण पाहिलं की गेलेला जो जीवात्मा आहे त्याचा पुढचा प्रवास सुखरूप झाला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ती गोमाता आपण अर्पण करतो. पण ज्याने जिवंत असताना गाय दान केली ती असणारी गोमाता कामधेनू नावाची गाय जी आहे ती त्याला मदत करते. पण ज्याने आयुष्यभर कधी दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं चिंतन केलं नाही, कधी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, नेहमी वाईट वागलं, वाईट कर्म जीवनामध्ये केलं, अशा व्यक्तीला त्या नदीमध्ये बुडत 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 ती नदी पार करावी लागते. बरं, त्या नदी पार करण्याचा प्रवास सुद्धा 1-2 दिवसाचा नाही महाराज. बरोबर 59 दिवस ती नदी पार करण्यासाठी लागतात. पहिले 41 अधिक 59 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले. 100 दिवस झाल्याच्या नंतर वैतरणी नावाची नदीपासून तो बाहेर पडला. तिथून पुढे त्याला जायचे स्वर्गाच्या द्वारापर्यंत. स्वर्गाच्या द्वारापर्यंत जात असताना त्याला 264 दिवस लागतात. त्याच्यामध्ये गंधर्व नगरी असेल, सौम्यपूर असेल, शालिग्राम असेल, एक त्या ठिकाणी सौर्यमंडल पार करत असताना बरोबर 264 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी तो स्वर्गाच्या द्वारामध्ये जाऊन पोहोचतो. पहिले 100 अधिक 264 बरोबर किती दिवस झाले? 364 दिवस झाले. 364व्या दिवशी म्हणजे कालचा मुक्काम त्या जीवात्म्याचा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये असतो महाराज. आता बरेच जण चित्रगुप्त म्हटलं की चित्रगुप्त हे नाव आपण उच्चारल्याच्या नंतर तो व्यक्ती एक आहे असं आपण म्हणतो, परंतु चित्रगुप्त हे आपले वकील आहेत महाराज, भगवंताचे वकील आहेत, आपले जीवात्म्याचे वकील आहेत. ते वकील दोघं एक नाहीत महाराज, ते वेगळे वेगळे आहेत. एकाचं नाव आहे चित्र,
दुसऱ्याचं नाव काय आहे? गुप्त. ज्यावेळेस त्या चित्र आणि गुप्ताच्या नगरीमध्ये तो जीवात्मा त्या ठिकाणी पोहोचतो, त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं जातं, अर्ज त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काय काय आपण जीवनामध्ये केलं, चांगले कर्म ती लिस्ट एका बाजूला आणि किती वाईट कर्म केलं ती लिस्ट एका बाजूला. ज्यावेळेस हे सर्व विधिलिखित लिहून द्यावं लागतं चित्रगुप्ताला या दोघांना, त्यावेळेस या दोघांची सही त्या ठिकाणी होते. ते कर्म काउंटरवरती सही करावी लागते. तिथून पुढे हा 17 तत्वाचा देह भगवंताच्या दूतासोबत आता राजाच्या नगरीपर्यंत त्याला जायचं असतं. तर धर्मराजाच्या नगरीकडे जात असताना आज सकाळी पहाटे 5 वाजता तो धर्मराजाच्या नगरीकडे निघतो. कधी? पहिल्या वर्षश्राद्धाच्या दिवशी पहाटे 5 वाजता तो धर्मराजाच्या नगरीकडे निघतो. आता तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा एक चेकर आहे. अगोदर त्याची भेट घ्यावी लागते. ती कर्म नावाची फाईल जी आहे कर्म काउंटरवरून आणलेली ती असणारी फाईल त्याच्या हातामध्ये द्यावी. त्यांनी फाईल चेक करावी. तिथून पुढे ठरवलं जातं की याला कुठल्या दरवाजामधून आत सोडायचं. आतमध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती आहे महाराज. त्या ठिकाणी भगवंताचं अष्टप्रधान मंडळी बसलेली आहे. सुवर्ण असणारं सिंहासन आहे. त्या सिंहासनावरती धर्मराज बसलेले आहेत. ती कर्म नावाची आपली जी फाईल आहे जीवात्म्याला मध्यभागी उभं केलं जातं. ती कर्म नावाची फाईल त्याच्या हातामधून घेतली जाते आणि ती असणारं भगवंताचं अष्टप्रधान मंडळ सर्वजण ती फाईल तपासतात. ती फाईल तपासल्यानंतर आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज ती फाईल उघडतात. धर्मराज सुद्धा ती फाईल चेक करतात. परंतु ती फाईल चेक करत असताना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलून घेतले जातात. जोपर्यंत हे 5 साक्षीदार त्या ठिकाणी येत नाहीत, या 5 साक्षीदारांची साक्ष घेतली जात नाही, तोपर्यंत कुठल्याही जीवात्म्याच्या देहाचा निकाल हा लागला जात नाही. ते 5 साक्षीदार, पहिला साक्षीदार आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ती प्रकृती आपल्यासोबत असते. ज्या दिवशी आपल्या देहाला प्रकृतीने सोडलं महाराज, त्या दिवशी आपल्या घरातल्या माणसांनीच आपल्याला घराच्या बाहेर काढलं. मी अगोदरच सांगितलं की देहामधला राम निघून गेला की देहाला शून्य किंमत असते. म्हणजे ती असणारी प्रकृती, पहिली साक्ष प्रकृतीची घेतली. दुसरा साक्षीदार आहे धरणी माता. ज्या मातीवरती आज आपण बसलो तिला आपण काळी आई म्हणतो. मला सांगा, समाजामध्ये जीवन जगत असताना समाजामध्ये जर एखादं वाईट कर्म आपल्या हातून घडलं, आपल्या घरामध्ये जर एखादी चुकी आपल्या हातून घडली, वाईट कर्म जर जीवनामध्ये आपण आपल्या हातून घडलं, आपल्याच घरामध्ये घराचा दरवाजा लावून आपण जर एखादं वाईट कर्म केलं महाराज, तुम्ही समाजाच्या नजरेमधून आपण चुकू शकतो, समाजाच्या नजरेमधून सुटू शकतो, घरातल्या मंडळीच्या नजरेमधून आपण सुटू शकतो, पण या धरणी मातेच्या नजरेमधून आपण सुटू शकत नाही. कारण की रात्रंदिवस 24 तास ही असणारी धरणी माता आपल्याला पाहत असते. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची. तिसरी साक्ष घेतली जाते सूर्य भगवंताची. चौथी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची. आणि 5वी साक्ष घेतली जाते ती गणेश भगवंताची, की ज्यांना आग्रपूजेचा मान या ठिकाणी 33 कोटी देवापैकी आग्रपूजेचा मान ज्यांना मिळाला असे असणारे गणेश भगवंत. या 5 जणांची साक्ष घेतली जाते आणि तिथून पुढे त्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला पुढची गती कुठली द्यायची त्या ठिकाणी ते ठरवलं जातं महाराज. पण आता या 17 तत्वाचा जो देह आहे त्याचे सुद्धा आता 3 भाग त्या ठिकाणी केले जातात. एक भाग पितृलोकामध्ये पाठवला जातो, दुसरा भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो आणि तिसरा भाग जो आहे तो पुन्हा मृत्यूलोकामध्ये पाठवतात. का? कारण की आजच्या दिवशी तो असणारा 17 तत्वाच्या देहाचा आत्म्याचा तिसरा भाग मृत्यूलोकामध्ये शेवटचा आपल्या परिवाराला बघण्याकरता या परिवारामध्ये पाठवला जातो. या ठिकाणी आल्यानंतर भरभरून ते सर्व वातावरण पाहतो. जे पुण्य या ठिकाणी एकत्रित झालेलं आहे ती असणारं सर्व पुण्य घेऊन पुन्हा धर्मराजापर्यंत पोहोचतो. हे पुण्य एकत्रित झालं म्हणजे कुठपासून? दशक्रिया विधीचं पुण्य, महिना जीव घातल्याचं पुण्य, प्रथम वर्ष श्राद्धाचं पुण्य, हे सर्व पुण्य एकत्र घेऊन तिथून पुढे त्याला कुठला जन्म घालायचा, कुठली गती द्यायची हे धर्मराज ठरवतात महाराज. म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या जीवात्म्याला खऱ्या अर्थाने मुक्तता प्राप्त होत नाही. परंतु ऐका, हे सर्व विधी जर पाठीमागच्या लोकांनी म्हणजे घरच्या लोकांनी, घरच्या व्यक्तींनी, मुलांनी म्हणा, भाऊंनी म्हणा, ही जर व्यवस्थित केले नाही तर खऱ्या अर्थाने पितृदोष लागला जातो. कारण की आहाकटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, की आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्र झाला, आमचे साधे विधीसुद्धा त्याला करता आले नाही असं म्हणून आपले पितर लोक बोंबा मारतात. आणि त्याचा परिणाम पाठीमागे असा होतो की आजही आपण कलियुगामध्ये बघतो
प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख असतं. ज्यावेळी आपण आपलं दुःख निवारण करण्याकरता ब्राह्मण देवतेची भेट घेतो त्यावेळी ते सांगतात, भाऊ काका ताई तुम्हाला पितृदोष लागलेला आहे, परंतु खरी अर्थाने पितृदोष का लागला जातो याची कारणं जीवनामध्ये आपण शोधले जात नाही. हे सर्व विधी जर व्यवस्थित आपण केले महाराज तर खरी अर्थाने पितृदोष लागत नाही. विठ्ठला विठ्ठला.